ते नाशिकमध्ये आहे ते गाव. तिथे असे काही लोक आहेत का जे तुझा फक्त चेहरा बघून सुद्धा तुझ्यावर काही करू शकतो. आपण म्हणतात ना, विद्या असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, ती विद्या स्वतः येऊन पंचायत भरवतायत. ते बसणार, ते त्यांचे मंत्रजाप वगैरे चालू करणार, त्याच्यानंतर त्या विद्या त्यांच्या अंगात येणार आणि मटक्यामध्ये खडे टाकायचे प्रत्येकाने. तू कितीही छोटा खडा टाकू शकतो, पण जो कोणी गुन्हेगार असेल त्याचा खडा पडल्यानंतर ते खाली जाईल. एका आईने हे तिच्या स्वतःच्या घरी बसून प्रॅक्टिस केला. काय देणार ती? तर तिचा मुलगा देणार. अचानकपणे काय झालं, खोकला यायला लागला. मग खोकल्यामध्ये रक्त यायला लागलं. बापरे, अराउंड 60-65 kgचा मुलगा तुला 40-42चा दिसायला लागला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी जर म्हणलं आमोशाला कोणाला कुठे जाऊ देत नाही, ठीक आहे, कुठे जाऊ देत नाही, स्वतःच्या घरी पण प्रॅक्टिस होऊ शकते ना. पण आता मी जसं म्हटलं की एखाद्या सुनेला ते दुसरीकडे जाऊ देत नाही, बिकॉज ती तिकडे जाऊन तिथे प्रॅक्टिस करून ते शिकून येईल आणि यांच्यावर काही करेल, बरोबर. पण काय झालं की एका आईने हे तिच्या स्वतःच्या घरी बसून प्रॅक्टिस केलं आणि काय देणार ती? तर तिचा मुलगा देणार. मुलं किती तिला? 3 मुलं होते. ओके, तर 3 मुलं आणि मी ते घर पाहिलेले, ते कुठं राहतात ते मला माहिती आहे. हॉस्पिटलचं जे क्वार्टर्स आहे ना, एक्झॅक्ट त्याच्या बॅक साईडला जे घर आहे, 2-3 घरं सोडून लेफ्ट हँड साईडला ते राहतात. त्यांचा जो मुलगा आहे तो माझ्या आजीकडे येतो. अराउंड तेव्हा तो असेल 21-22 वर्षाचा, तेव्हा असेल एक समजा 8 ते 9 वर्षाखाली तो 21-22 वर्षाचा असेल. तर एक नॉर्मली कसं असतं, गावात डॉक्टर वगैरे असले का त्यांना मदत करतात मुलं वगैरे. आणि तिथं पण जनरेशनल चेंज जो आहे तो दिसून येतो की जनरेशन जशी चेंज झाली तसं प्रत्येकजण काही प्रॅक्टिस करत नाही. प्रत्येकाला माहीत असतं थोडं थोडं, प्रत्येकाला येतं, पण असं एकदम डेडिकेटेडली प्रॅक्टिस तर प्रत्येकजण नाही करत. त्यांच्यामधलाच तो मुलगा होता. त्याची आई कम्प्लीट एकदम इनडेप्थ त्याची प्रॅक्टिशनर होती. याचं असं नागपंचमीच्या वेळेस तिने ते सुरू केलं. तिने जी काही एंटिटी असेल तिने त्याला सांगितलं असेल की मी तुला देते माझा मुलगा. कोणता मुलगा द्यायचा? जो तुला सगळ्यात प्रिय आहे तो. त्यांना 3 मुलं होते, सगळ्यात लहान त्यांचा सगळ्यात प्रिय. माझी आजी सांगते की तो जो मुलगा आहे तो खूप सुंदर मुलगा होता, दिसायला, वागायला त्याच्यासारखं. आपण म्हणतो ना की घरात एक एक कॅरेक्टर असतं की ते सगळ्यांमध्ये एकदम मिक्स होऊन जातं, एकदम व्यवस्थित राहतं वगैरे, तसं एक कॅरेक्टर. आणि ते अचानकपणे काय झालं, ताप आला, आजीकडे आला. आजीने त्याला हे दिलं, आपलं नॉर्मल जी मेडिकेशन असेल ते दिलं. 2 दिवस झाले, बरं वाटलं. तिथून ते चालू झालं, त्याचा एक घसारा चालू झाला. मग खोकला यायला लागला, मग खोकल्यामध्ये रक्त यायला लागलं. मग त्याच्यानंतर पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं आणि कधी पण काही पण दुखायचं. ओके, असं नाही की फक्त तू म्हणशील की फक्त पोटच दुखतंय, डोकं दुखतंय, नाही, काही दुखायचं कधी पण. आणि असं दवाखान्यातून तू समजा पोटदुखीच्या गोळ्या घेतल्या आणि घरी गेलास, लगेच डोकं दुखायला लागलं. आणि असं दुखणार की एक्स्ट्रीम लेवल, सहन न होणारं असं दुखणं. महिना गेला, तो मुलगा अराउंड 60-65 kgचा मुलगा तुला 40-42चा दिसायला लागला, एकदम बारीक. त्याला ॲडमिट करावं लागलं. त्याला ॲडमिट केलं असेल 7-8 दिवस, त्याला ॲडमिट केलं. तर आणि त्यांनी काहीतरी ना म्हणजे तिने टार्गेट घेतलेलं होतं की कोणत्या तिथीपर्यंत याला संपवणार. तर तिथपर्यंत संपवणार ना, तर मग त्या गावामध्ये एक प्रथा आहे, कदाचित मी आधी मेन्शन नसेल केलं. त्या गावामध्ये एक प्रथा आहे, तिथं विद्या असतात ना, आपण म्हणतात ना विद्या असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, तर त्या विद्यांची पंचायत बसते. विद्यांची पंचायत इन द सेन्स की पंचायतचं नॉर्मल फंक्शन असतं की 5-6 लोक बसतात,
ते एखादं प्रॉब्लेम घेतात आणि त्याला सॉल्व करतात, राईट. गावाच्या समोर, गावाच्या सोबत डिस्कशन करून. तसं विद्यांचं डिस्कशन, आणि विद्या ठरवणार की हे कोणी केलं आहे. ओके. तर हे जे मी तुला सांगत होतो, ज्या आईने ते ब्लॅक मॅजिक तिच्या स्वतःच्या मुलावर केलं आहे, ते तिथं सगळ्या गावासमोर उघडकीस कुठं आलं, तर त्या पंचायतीत उघडकीस आलं. तर त्यांनी काय केलं, त्या मुलाच्या वडिलांनी सगळ्या पंचांना बोलवलं. आणि पंच कोण, तर ज्यांच्या अंगात त्या विद्या येतात. अच्छा. त्यांच्या अंगात आल्यानंतर ते प्रोसेस चालू होते पुढची. पंचायत, नॉर्मल गावातली पंचायत काय असते, येणार बसणार आणि ते डिस्कशन चालू होणार. ते बसणार, ते त्यांचे मंत्रजाप वगैरे चालू करणार, त्याच्यानंतर त्या विद्या त्यांच्या अंगात येणार आणि तिथून पुढे मग ते प्रोसेस पुढची स्टार्ट करणार. त्या गावामध्ये प्रत्येकाला त्या पंचायतीत पार्टिसिपेट करावंच लागतं. जर तू बाहेरगावी गेलेला आहे तर हे इथं बसून सांगू शकता का त्याचा काही संबंध आहे की नाही, आणि असेल तर त्याला आणायचा, आणि नसेल तर काय अडचण. पण पूर्ण गावाला पार्टिसिपेट करावं लागतं, न्यूबॉर्नपासून ते तिथं असले पाहिजे त्या आवारात. तर तसंच हे जेव्हा तो खूप ॲडमिट वगैरे होता, तो खूप आजारी वगैरे होता, तो पोरगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, त्याच्या वडिलांनी त्याच्या भावांनी मिळून त्याला त्या पंचायतीत नेलं. आणि पंचायतीत नेल्यानंतर त्यांची एक सिस्टम, म्हणजे मी तर बघितली नाही पण माझ्या आजीने बघितली ती. तर आजीने सांगितलं की ते काय करतात, एक मोठं असं भांडं असतं, त्यात पाणी भरतात आणि वरती एक असा मटका ठेवतात, आणि मटक्यामध्ये खडे टाकायचे प्रत्येकाने. आता प्रत्येकाने खडा टाकायचा म्हणजे असं काही नाही आहे की तू खूप मोठा खडा टाकला पाहिजे, खूप छोटा खडा टाकला पाहिजे. तू किती छोटा खडा टाकू शकतो, ओके. पण जो कोणी गुन्हेगार असेल त्याचा खडा पडल्यानंतर ते खाली जाईल. मग तो पहिला असो की शेवटचा असो. आणि हे त्या 5 विद्यांच्या शक्तीमुळे होत आहे. आणि ते कंटिन्यू मंत्रजाप चालू असतात. ते बोलत नाही, ते फक्त डिरेक्शन इशाऱ्यानेच करणार. ते काय करायचे, माझ्या आजीने सांगितलं की ती 5 जण बसले, सेंटरला ते ठेवलं सेटअप त्यांचा, प्रत्येकजण येणार आणि त्यात खडा टाकणार त्या मटक्यामध्ये. मग त्याची आई आहे ना, ती यायलाच तयार नाही, कारण त्याच्या आईला माहीत होतं की आपल्या वरचढ काहीतरी आहे का जे आपल्याला पकडून आणू शकतं, आणि आपण पकडल्या गेलो का त्याची शिक्षा भेटणार, ओके. तर त्याची आई यायलाच तयार नाही. मग ती नाटकं करायला लागली की मी माझ्या मुलावर करेल का वगैरे, असं सगळं ती करायला लागली. मग खूप ड्रामा झाला, गावामध्ये भांडणं वगैरे झाली. मग पण तरी पण काय असतं की तू केलं नाहीस ना, मग तू प्रूफ करायसाठी जाणार, पटकन तुझा खडा टाकणार आणि बाजूला होणार. ते जर खाली नाही गेलं तर काही टेन्शन नाही, गेलं तर टेन्शन आहे. तर पूर्ण गावाचं झाल्यानंतर तिला पकडून आणलं, तिला तिथं बसवलं, ती म्हणे मी खडा टाकणार नाही. ह्या 5 जणांनी डायरेक्ट सांगितलं का हे इनीच केलंय, त्याच्यामुळे खडा टाकत. ती रडायला लागली वगैरे, असा एक ड्रामा तिचा चालू झाला. मग तरी पण तिने काय केलं, हिंमत केली आणि एक सगळ्यात असा एक नॉर्मली एवढ्याच साईजचा खडा उचलला आणि तो टाकला. तुटायला नको, नाही ते तुटत नाही, ते डायरेक्ट पाण्यात जातं असं, ओके. तो मटका डायरेक्ट पाण्यात जातो. ती नॉर्मली तो खडा टाकला, ते लगेच पाण्यात गेलं. आता एवढं सगळं गावाने टाकलं आहे ना, तर त्यानंतर तेव्हा नाही गेलं, बरोबर आहे. तर गावात मी तुला म्हणलो जर 400 लोक खडा टाकतात, आणि स्पेसिफिक आज काही नाही का मोठा खडा टाकायचा आहे, छोट्यातला छोटा टाकू शकतो. एवढ्या लोकांनी टाकल्यानंतर नाही गेलं, आणि तिचंच टाकता गेलं. आणि मी तर या मनाचं आहे की मला वाटतं, मी पहिले काही जसे काही भूता वगैरे विश्वास ठेवलेला नाही, तर मग मी डाऊट माझा होऊ शकतं ना, कावळा बसायला फांदी मोडायला एक वेळ झाली असेल, मी काही विचार करत नाही. मग माझ्या आजीने सांगितलं की त्याच्या पुढचं ऐक मला. त्याच्या पुढं असं झालेलं आहे की जसं ते खाली गेलं, जसं हे कळालं की हीच दोषी आहे, त्या पंचांनी मिळून ना निर्णय घेतला की हीच ती आहे. मग आता तिने ते एक्सप्लेन करायचं, तिने ते का केलं, तर तिला त्या पावर्स मिळवायच्या होत्या, काही स्पेसिफिक पावर्स मिळवायच्या होत्या. सिद्धी म्हणू शकतो आपण. ते सिद्धी मिळवण्यासाठी तिने तिच्या मुलाची बळी द्यायचं ठरवलं,
आणि त्यासाठी ती करत होती. आणि प्रत्येक सिद्धीसाठी ती वेगळ्या वेगळ्या मुलाचा बळी देणार होते. म्हणजे जो स्वतःच्याच पोटच्याच मुलाचा बळी द्यायचा आहे, दुसऱ्याचा कोणाचा बळी द्यायचा नाही तुला. मी तुला म्हणलो ना की तुझं सगळ्यात आवडता व्यक्ती कोण. जर समजा मी मुलगा आहे, मी जर ती प्रॅक्टिस करायला चालू केली आहे आणि मी रॉंग प्रॅक्टिस करतोय, गुड प्रॅक्टिस मागत ते तुझ्याकडे पाहिजे. कारण की तू तिथं डेडिकेशन, तुझं स्वतःचं स्पिरिच्युअल डेडिकेशन असतं. पण जेव्हा मी रॉंग प्रॅक्टिस करतोय, मला शॉर्टकट पाहिजे, एका एडीकडून मला पॉवर पाहिजे, त्यावेळेस ती मला काय सांगेल, तुझी सर्वात प्रिय काय, माझी आई. तुला हवं असेल तर नाही हवा असेल तर नाही, ती देच नाही तर मग आता तुला त्रास होईल. आणि तिच्यासोबत पण तेच झालं. तर तिने तिचा मुलगा देऊ शकली नाही. आता ते उघडकीस आलं. जसं उघडकीस आलं आणि ते तुला सांगता पण येत नाही ना कोणाला. जर तू एखादी सिद्धी करतोय तर तू असं सगळ्यांना सांगू नाही शकत की मी याची सिद्धी करतोय, याच्यासाठी याची बळी देतोय, असं तर करता येत नाही. तर तिला त्याची रिॲक्शन स्टार्ट झाली. रिॲक्शन इन सेन्स, जे त्याला त्रास व्हायचा ना तो हिला चालू झाला. काही न करता हिला तो त्रास चालू झाला. अराऊंड तिने तो दीड महिना तो त्रास सहन केला. त्याच्यानंतर तिने स्वतः काही विधी केल्या तिच्या हे पूर्ण गावाला माहिती आहे. तिने तिच्या विधी केल्या आणि ते स्वतःला होणारा त्रास थांबवला. पण त्याच्यामध्ये एक झालं, तिच्याकडं ऑलरेडी ते 3-4 सिद्धी होत्या, तर त्या निघून गेल्या बिकॉज ती अचीव करू नाही शकली. सगळं शून्य झालं, सगळं शून्य झालं. आणि सगळं शून्य झाल्या ती वेडी झाली, वेडी होऊन गेली. वेडी होऊन गेली. आणि ते लोक शिक्षा काय द्यायचे, गावातले लोक? शिक्षा म्हणजे ती एंटिटीच तुला शिक्षा देणार. कारण सगळ्यात मस्त गोष्ट अशी की विद्या स्वतः येऊन पंचायत भरवतायत, हा फार वेगळी गोष्ट आहे. नॉर्मल याच्यात ते होऊच शकत नाही. म्हणजे तू समज ना, तुझ्यामध्ये एखादी विद्या आहे, माझ्यामध्ये एखादी विद्या आहे, आणि ती तुझ्या बॉडीचा कंट्रोल घेते, आणि असे 5-6 जण बसतायत आणि ते सांगतात की नाही हा गुन्हेगार आहे, आणि हा गुन्हेगार आहे, तर मग त्याला जे करायचं होतं का ते त्याला येऊन शिक्षा देणार. आणि वर्स्ट टू वर्स्ट केस, जितकं जास्त पॉवरफुल तू मागणार तेवढ्या रिॲक्शन्स तुला येणार, तेवढं भोगावं तेवढं लागलं. तुला भोगावं लागणार. आणि तुझ्याकडे पर्यायच नाही ना, कारण तुझं उघडकीस आलंय. बरोबर आहे. आता दुसरा अँगल विचार कर, त्या मुलाला काय वाटलं असेल. तुझा जीव गेला नाही, त्या मुलाचा जीव नाही गेला. तो मुलगा वाचला. म्हणजे तू विचार करतो, 65 to 43-41 kgs आला तो, 20-25 किलो, आणि तिथून त्याच्या वडिलांनी त्याला भावांनी माहिती मिळून त्याला पडलं की रिकवर त्याचे आणलं. त्या आईनीच हे सगळं कारस्थान विचार कर त्याचा कसा असेल. डेथ झाली, एकदा झाली का बरोबर आहे, मग त्याचा काही प्रश्न नाही. पण आता तो जिवंत आहे, त्याला माहिती आहे हे का कोणी केलं, का केलं, आणि हे त्या गावात फार नॉर्मल आहे. आणि अशी पंचायत नॉर्मली बसते, भरपूर अशा गोष्टी घडतात.